नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या आणि मोठ्या 9 बातम्यांनी। राज्यातील मंदिरं, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं घंटानाद आंदोलन करण्याचं ठरवलंय। घंटानाद करताना दार उघड उद्धवा दार उघड चा गजरही भाजप करणार आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। फडणवीस कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत। दुपारी 1 वाजता ते कोल्हापुरातील CPR रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेणार आहेत। अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक घेतली। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव आणि सल्लागार बैठकीला उपस्थित होते। कोरोना काळात परीक्षेमुळे एकाही विद्यार्थ्याला आरोग्य त्याचा धोक्यात येणार नाही या दृष्टीने नियोजन करून व्यवस्थितपणे परीक्षा पार पाडण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली। राज्यातील जिम सुरू करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी राज्यातील जिम चालकांकडून केली जाते। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील जिम मालकांची भेट घेतली। यावेळी जिम सुरू करण्याबद्दल राज्य सरकार सकारात्मक आहे। जिममुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी मार्गदर्शक तत्त्व सादर करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी जिम मालकांना केली आहे। राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14,361 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, तर काल दिवसभरात 11,000हून जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 5,43,170 रुग्ण बरे झालेत। मुंबईतील जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या स्टाफवर करण्यात आलेल्या सर्व्हेतून एक बाब समोर आली आहे की कोरोनावर मात केल्यानंतर कोरोना विरोधात शरीरात तयार होणारे अँटीबॉडीज लवकरच नष्ट होत आहेत। म्हणजेच कोरोनाची लस दिल्यानंतर या अँटीबॉडीज 50 दिवसच टिकतायत आणि कोरोनाची लस तयार करण्यासाठी संशोधनातून पुढे आलेली ही माहिती अत्यंत उपयोगी ठरणार आहे। कोरोनाचा धोका अद्यापही दूर झालेला नाही किंवा कमीही झालेला नाहीये। यामुळे कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी मास्कचा वापर न करणारे आणि विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। पुण्यात मास्क न वापरल्यास 1,000 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 95% जलसाठा झालाय। तुळशी विहार, तानसा, मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागलेत। त्यामुळे शनिवारपासून उर्वरित 10% पाणी कपातही रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलाय। यापुढे मुंबईकरांना पूर्वीप्रमाणेच नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे। आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। दारू दुकानं, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडत आहात, अशा परिस्थितीत मंदिर उघडण्याचा आग्रह असेल तर तो योग्य आहे। दारूची दुकानं उघडायला परवानगी देत आहात तर मंदिरं उघडायला काय हरकत आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आपल्या महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांच्याबद्दल ज्या चांगल्या गोष्टी बोलल्या त्या देवेंद्र फडणवीस यांना पटलेल्या दिसत नाहीत। सुप्रीम कोर्टावर त्यांनी आक्षेप घेतलाय असं मला वाटतंय, असं परखड मत आमदार रोहित पवार यांनी मांडलंय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी LBTवरून भाजपवर केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार यांना कॅल्क्युलेशन समजत नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांनी नोटीस बजावली। अजित पवारांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली।
या नेत्यांनी 2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची ही नोटीस बजावली। उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरीमध्ये कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र असणार यावर बातम्या आल्या, मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सोबत आहेत हे माहीत नसावं असं यावेळी अजित पवार म्हणाले। प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं महाराष्ट्र हॉटस्पॉट बनलेला आहे। सांगलीतील वाढलेला मृत्यूदर ही चिंताजनक बाब आहे। कोरोनाच्या बाबतीत राजकारण नको तर सुविधांची गरज आहे। प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी समन्वयानं कोरोनाच्या संकटावर मात करण्याची गरज आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास झाला। त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा झाला। आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो, पण अहंकार ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयानं अखेर न्याय दिला असं म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। तर आशिष शेलार यांच्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही, विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती आणि राहील। पण आशिष शेलारजी बबड्याची सिरियल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही ते पटलं असतं असं यावर रोहित पवार म्हणाले। सफाई कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन आहे अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित एका बैठकीत मुंडे बोलत होते। तर रिया चक्रवर्तीच्या अटकेची शक्यता नाहीये अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। आज फक्त चौकशीसाठी तिला बोलावण्यात येणार आहे। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआयच्या 4 टीमकडून चौकशी करण्यात येते। काल रियाची एका महिला ऑफिसरसह 4 अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे। दुसऱ्या टीमनं शौविकची चौकशी केली। तिसऱ्या टीमकडून सिद्धार्थ पिठानीची चौकशी करण्यात आली, तर चौथ्या टीमकडून नीरज सॅम्युअल आणि केशवची चौकशी करण्यात आली आहे। रियाची सीबीआयनं काल 3 महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत चौकशी केली। 8 जूनला नेमकं काय घडलंय, काय आहे ड्रग्सचं कनेक्शन आणि ते युरोप टूर बाबतचे प्रश्न रियाला विचारले गेले। सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी ईडीकडून गौरव आर्याला समन्स बजावण्यात आलाय। गौरव आर्याच्या गोव्यातील हॉटेलवर समन्स लावण्यात आलंय। गौरव आर्याला चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आलेलं आहे। त्याला 31 ऑगस्ट पर्यंत हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिलेत, तर ईडीच्या तपासात रिया आणि बिझनेसमन गौरव आर्याचे संबंध उघड झालेत। सुशांत प्रकरणी काँग्रेसनं केलेल्या आरोपांना फडणवीस यांनी पलटवार करत उत्तर दिलंय। ड्रग कनेक्शन असलेला संदीप सिंह मोदीच नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंवरच्या सिनेमाचाही प्रोड्युसर आहे असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्या आरोपांवर दिलं। मोदींच्या बायोपिक लॉन्च वेळी संदीप सिंह भाजपच्या व्यासपीठावर होता असं म्हणत असा फोटो सचिन सावंत यांनी समोर आणला होता आणि संदीप सिंहच्या या अँगलची चौकशी करा अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली होती। सुशांत सिंह प्रकरणी आता समाजवादी पक्षानं जातीचा मुद्दा पकडून भाजपवर टीका केली आहे। रिया ब्राह्मण असल्यानं भाजपकडून टार्गेट केलं जातंय असा आरोप आयपी सिंह यांनी ट्विट करत भाजपवर केला। रियाला घराचा 17,000चा ईएमआय भरण्याची चिंता आहे, मग मोठ्या वकिलाची फी कशी देतेय असा सवाल सुशांतच्या बहिणीनं केलाय। आपल्या मुलाखतीत रियानं खारमध्ये घेतलेल्या प्रॉपर्टीच्या ईएमआयची चिंता व्यक्त केली होती।
आणि आता पाहणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसानं पुन्हा जोर धरला होता। कोकणातही पाऊस पडतोय। शनिवारी देखील संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसानं मुंबईत दुपारनंतर काल वेग पकडला। माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख 11 आयोजक आणि इतर 40 ते 50 जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव होऊ नये असे आदेश जमाव करू नये असे आदेश दिले असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या आदेशांचं उल्लंघन करून मोर्चा काढला आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटिया यांनी राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली। राजभवनात झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाटिया यांना पदाची शपथ दिली। राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी भाटिया यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली। मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे। मुंबई वगळता राज्यात इतरत्र कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलंय। मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे। मराठा आरक्षण घटनापीठाकडे पाठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात कालही निर्णय झाला नाही। लातूर जिल्ह्यात डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याच्या अफवेतून मोठी गर्दी उसळली। मात्र शिवाचार्य महाराज समाधी घेणार नसल्याचं त्यांच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आलं। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरही त्यांना मानणारा मोठा भक्तगण आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी लालपरीलाच पसंती दिली। आतापर्यंत 329 एसटीच्या फेऱ्यांचं आरक्षण पूर्ण झालंय, फुल झालंय, तर 287 एसटीच्या फेऱ्यांचं ग्रुप बुकिंग करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यात रेशन दुकानं 1 सप्टेंबरपासून बंद राहणार आहेत। कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। आणि पाहणार आहोत पुणे टॉप 9। भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी सुमारे 2.25 अब्ज घनफूट पाणी साठा घेण्याच्या प्रस्तावाला जलसंपदा खात्यानं शुक्रवारी अखेर मुदतवाढ दिली। ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे शहराच्या पूर्व भागाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। पुणे, खडकी, देहूरोडसह देशभरातील 62 कॅन्टोन्मेंटमधील कोरोना योद्ध्यांना 5 लाख रुपयांचं विमा कवच मिळालंय। छावणी कोविड योद्धा संरक्षण योजना या समूह विमा योजनेतून कॅन्टोन्मेंटमधील सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिलं जाणार आहे। पुणे विद्यापीठ प्रवेश परीक्षांसाठी वापरलेल्या प्रॉक्टर्ड या प्रणालीचा वापर करून अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या सुरक्षित वातावरणात परीक्षा देणं शक्य होणार आहे। दरम्यान इतर पर्यायांचाही विचार केला जाणार असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलंय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी यांना अटक झाल्यानं त्यांचे अनेक प्रकल्प रखडले, तर त्यांचा ड्रीम सिटी हा प्रकल्प विकसित करण्यास अबुधाबीतील एका कंपनीनं तयारी दर्शवली। त्याबाबतचा प्रस्ताव कंपनीकडून न्यायालयात सादर करण्यात आलाय। पुण्यातील गणेशखिंड इथल्या कॉस्मॉस बँकेतून ऑगस्ट 2018 मध्ये सायबर गुन्हेगारांनी 3 दिवसात 94 कोटी 42 लाख रुपये लुटले होते। दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुबईत गेल्यानं इंटरपोलनं 11 ऑगस्टला त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावलेली आहे।
बाणेर बालेवाडी इथल्या कोविड हॉस्पिटलचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। तेव्हा कोविड-19चा प्रभाव संपल्यानंतरही हे हॉस्पिटल शहराच्या पश्चिम भागासाठी कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहील असं अजित पवार यांनी सांगितलं। उबर कंपनी आता कॅब सोबतच ऑटो रिक्षाही रेंटवर उपलब्ध करणार आहे। या नव्या सेवेसाठी कंपनीकडून प्रति तास 149 रुपये आकारले जातील। तर ही सेवा आता पुण्यात सुरू झाली आहे। याशिवाय बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीतही ही सेवा उपलब्ध आहे। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणात 112.62 टीएमसी पाणी आहे। धरणातील पाण्याची टक्केवारी 91.40% इतकी आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातील बिब्बेवाडीत पूर्वीच्या भांडणातून एका तरुणावर लोखंडी सळईचे वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडलाय। तर बिब्बेवाडी पोलिसांनी या प्रकरणात 2 भावांसह 5 जणांना अटक केली आहे। मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसानं पुन्हा जोर धरला होता। कोकणातही पाऊस पडतोय। आज कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। आज संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ इथले बालरोग तज्ज्ञ 33 वर्षीय डॉक्टर गोपाल क्षीरसागर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली। त्यांच्यावर औरंगाबादमधल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते। धुळ्यात पिंपळनेर शहरात 2 कृषी सेवा केंद्रांचं शटर तोडून चोरट्यांनी कांदा बियाणं आणि रोख रक्कम लंपास केली। कांदा बियाणांची किंमत जवळपास 1,40,000 इतकी होती। 10,000ची रक्कमही चोरीला गेली आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये लिंगायत धर्मगुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती आणि त्यानंतर अहमदपूरच्या भक्तिस्थळाकडे हजारोंच्या संख्येनं लोकांनी गर्दी केली। जमलेल्या गर्दीला शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी माझी तब्येत चांगली आहे, तुम्ही निवांत राहा आणि मलाही जगू द्या असं आवाहन केलं। अमरावती जिल्ह्यात सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली होती। मोर्शीतल्या अप्पर वर्धा धरण 96% भरलेलं आहे। या धरणाचे 5 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत। वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। हा प्रकल्प 85.93% भरलाय। प्रकल्पाचे 31 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेत। सोलापुरातील किरण पोतदार या गणेश भक्तानं गणपती आरास करताना TV9 मराठीला स्थान दिलेलं आहे। घरातील बाप्पाच्या हाती त्यांनी TV9 मराठीचा बूम दाखवलाय। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। आतापर्यंत जिल्ह्यात 7 जनावरांना याचा प्रादुर्भाव झाल्याचं उघड झालंय। पाहूया मुंबई टॉप 9 कोरोनारूपी संकटाला तोंड देत पालिका रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये दिवस रात्र झटणारे डॉक्टर, परिचारिका, कामगार यांना अखेर त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे। येत्या सोमवारपर्यंत रखडलेलं संपूर्ण वेतन संबंधितांना तात्काळ देण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे वेतनापासून वंचित असलेल्या कोविड योद्ध्यांना अखेर त्यांचा हक्क मिळणार आहे। कुलाबा वांद्रे सेब्स या देशातील पहिल्या वहिला भुयारी मेट्रो 3च्या आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरून वाद झाला असतानाच आता हे वादग्रस्त कारशेड दुसरीकडे हलवण्याची चर्चा सुरू झाली। मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मेट्रो 3चं कारशेड गोरेगावातील पहाडी भागात हलवता येईल का याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।